श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली कीच आपल्या सेवेंना देखील सुरुवात झाली आहे। मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच अत्यंत अत्यंत असा पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये देखील केलेल्या सेवा तुम्हाला खूप जास्त पटीने फळ देतात। मार्गशीर्ष महिना सुरू झाला कीच आपण मल्हार षटरात्रोत्सवाला सुरुवात केली होती। ते झालं की आपल्याला त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारांची सेवा आहे, भगवान विष्णूंची सेवा आहे। खूप जण गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये श्री गुरुचरित्राचे पठण करतात। ज्यांना माहिती आहे की आपल्याला या काळामध्ये सप्ताह काळामध्ये अडचण येते त्यांनी अगोदरच पठण करायला सुरुवात केली किंवा नंतर पठण करणार आहेत, कारण की दत्त जयंती निमित्त ही सेवा देखील अत्यंत प्रभावशाली आहे। श्री गुरुचरित्र चे पारायण करण्याची सेवा खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आठवण करून देते की तुम्ही अजून जर केंद्रामध्ये नाव नोंदणी केली नसेल तर केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण नक्की करा। तुम्हाला खूप जास्त पटीने फळ मिळेल। पण नसेल केंद्रात शक्य तर घरी तरी नक्की करा तुम्ही हे पारायण। आणि त्यासोबतच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही सेवा करायच्या आहेत। या सेवा तुमच्याकडून रोज करणं झालं तर अतिउत्तम, पण रोज नसेल तरी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला या सेवा हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। हे तुम्ही केलं ना तर तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल आणि तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ना दूर निघून जाईल। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या सेवा तुम्ही नक्की करा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप महिलांना प्रॉब्लेम्स म्हणजे खूप जास्त महिलांना मंथली प्रॉब्लेम येतोच येतो। आमच्याकडे काय करतात, जर एखाद्या गुरुवारी प्रॉब्लेम आला ना तर त्याचा पुढचा गुरुवार म्हणजे पौष महिन्यातील एक गुरुवार एक्स्ट्रा पकडला जातो। जेवढ्या पूजा मांडणी करतो तेवढे गुरुवार आम्ही पकडतो। बाकी प्रॉब्लेम आलेल्या गुरुवारी उपवास करतो पण पूजा करत नाही आणि तो गुरुवार आमच्याकडे पकडला जात नाही। पण खूप ठिकाणी त्या गुरुवारी उपवास करतात, मांडणी करत नाहीत, पण शेवटच्या मार्गशीर्षच्या गुरुवारी उद्यापन केले जाते। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करा। आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल। पूजा मांडणी करून आपली कथा वाचून आणि त्यासोबत मी काय सेवा सांगते त्या करून तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार पकडू शकता। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णूची सेवा करायची आहे। विष्णूची सेवा करणे खूप फलदायी ठरतं, कारण की भगवान विष्णू हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। त्याच्यामुळे जो कोणी भगवान विष्णूची सेवा करेल त्यांना भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल। त्याच्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत खुश होईल। पण सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये तुम्ही कोणतीही सेवा करा त्यासोबत जर घरातल्या स्त्रीचा तुम्ही मान करत नसाल, नेहमी अपमान करत असाल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। त्याच्यामुळे घरामध्ये कधी भांडण नकोय। घरामध्ये मोठ्यांचा नेहमी आदर करा, एकमेकांबद्दल वाईट बोलू नका। आणि ह्या आता सांगते त्या सेवा करायच्या आहेत। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला रोज जमलं ठीक आहे, नाही जमलं प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। प्रत्येक गुरुवारी करायचं आहे। त्यासोबतच तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी केली, त्यानंतर तुम्ही यंत्राची माता लक्ष्मीच्या फोटोची सगळी आपली जी काही पूजा आहे ती करून घेतली। त्यानंतर महालक्ष्मी अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे। आणि महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यावर तुमची जी काही कथा आहे ते वाचून तुम्ही उपवास सोडू शकता तुमची पूजा झाल्यानंतर। पण महालक्ष्मी अष्टक 11 वेळा म्हणणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। ही सेवा अत्यंत प्रभावशाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जर तुमच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असेल ना तर प्रत्येक गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्ही दिवसभरातून कधीही एकदा कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे। आणि जर तुम्हाला श्रीसुक्तम येत नसेल तर तुम्ही
माता लक्ष्मीचा जप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः, नमो नमः असं 108 वेळा म्हणायचं आहे. आणि असं म्हणत म्हणत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या फोटोला असेल, तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, यंत्र असेल, जे काही असेल त्याच्यावरती तुम्हाला हे कुंकू मार्चंड अर्पण करायचं आहे. आणि तेच कुंकू आपल्याला दैनंदिनच्या वापरामध्ये घ्यायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे कुंकू मार्चंड करा. त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपताना म्हणायचं आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल, बोलायला अवघड वाटत असेल, तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. कारण की विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत भाषेमध्ये आहे, त्याच्यामुळे खूप लोकांना बोलायला प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही शांत एकचित्तेने श्रवण देखील करू शकता. यासोबतच आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. तुम्हाला नित्यसेवा करायच्या आहेत रोजची रोज. आणि अजून एक राहिलं, पूजा करते वेळेस तुम्हाला गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. हा देखील उपाय करायचा आहे, जो तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. बघा, आता मी ज्या सेवा सांगितल्या आहेत, उपाय सांगितले आहेत, याच्यामुळे तुमच्या इथे पैशाचा पाऊस पडेल असं नाही आहे. पण तुमच्या काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असू द्या, काही असू द्या, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी माता लक्ष्मी नक्की मदत करेल. माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे, लक्ष्मी, धनलक्ष्मी माता असू द्या कोणती, ती लगेच तुम्हाला पैसे देत नाही आहे. तुम्हाला मार्ग दाखवते, तुम्हाला उपाय सांगते की तुम्हाला कुठून ना कुठून मार्ग मिळतो त्यांच्या सेवेमुळे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्की करा. आणि त्यासोबतच आपण कोणतीही सेवा केली ना, आपल्या मनाला शांती आणि आनंद जो मिळतो ना, किंवा कुठलाही विचार करण्याची जी क्षमता आपली वाढते ना, खूप पॉझिटिव्ह विचार करू लागतो. आपलं माइंड पॉझिटिव्ह होतं सेवा केल्याने. आणि त्यामुळे आपल्याला कळतं आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. स्वामी महाराज, माता लक्ष्मी तुम्हाला कोणत्याही दुविधातून बाहेर काढेल. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ह्या सेवा नक्की करा. आणि त्यासोबत जमलं तर सत्यनारायण देखील नक्की करा. तर श्री स्वामी समर्थ मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा. जमत असेल तर केंद्रात जाऊन, नाही तर घरी तरी पण नक्की करा.